राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. जय भीम, नमस्कार. मी आझाद समाज पार्टी महाराष्ट्र महासचिव करुणा सोनवणे. या ठिकाणी काकांची जागा जी आहे त्या ठिकाणी 21 सप्टेंबरला आम्ही स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यावरती छापा मारला होता पोलिसां थ्रू, आणि त्या जागेचा सदुपयोग होणे कारणाने काकांनी जागा जी आहे ती वाचनालय आणि पाणपोईसाठी दिलेली आहे. एकूणच खाजगी मालमत्ता एखाद्या सामाजिक कार्याला देताना अशा व्यक्तिमत्व जर पुढे येत असतील आणि गैरधंदा बाजूला सारून सामाजिक उपक्रम राबवताना कशा प्रकारचा आपण भावना व्यक्त करा? नक्कीच त्यांचं स्वागत आहे. आणि प्रेस कॉन्फरन्सचं कारण सुद्धा हेच आहे की यातनं एक सामाजिक मेसेज जावा की काकांनी जसं सामाजिक गोष्टींसाठी पुढाकार घेतलाय तसं इतर नागरिकांनी सुद्धा वाईट गोष्टींमधनं चांगलं काहीतरी घेता येईल हा बोध घ्यावा. वाचनालय आणि पाणपोईच्या अनुषंगाने जनतेला कशा प्रकारचं आपण आवाहन कराल? वाचनालय आणि पाणपोईच्या निमित्ताने मी हेच आवाहन करेल की वाचनालय हे प्रत्येक गावामध्ये गावाच्या सुरुवातीला असावं, जेणेकरून भारताचे भावी भविष्य असणारे विद्यार्थी त्यातनं बोध घेतील, वाचतील आणि पुढे जातील. जे काही वडापावचं काय होतं त्या संदर्भामध्ये काय सांगाल? पहिलं काय चालत होतं आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती विरोध केला किंवा त्याला हटवण्यासाठी? इथे काकांकडनं सदर व्यक्तीने वडापावसाठी जागा घेतली होती रेंटने, आणि वडापावच्या स्टॉलच्या आडून ते बेकायदेशीर देशी दारू विक्री करत होते, आणि त्या दरम्यान गावातल्या महिलांची छेड होत होती. ही तक्रार आमच्यापर्यंत आली आणि आम्हाला दखल घ्यावी लागली. क्रांतिकारी जय भीम. मी आझाद समाज पार्टी कोकण प्रदेश उपाध्यक्ष गुरुनाथ गायकवाड, राणा रोडपालीचा आहे. मग माझा कार्य म्हणजे लोकांना माहिती आहे सगळ्यांना मी कसं काम करतो. इथे एक आपला पहिले शिवसेनेचा कार्यकर्ता होता राहुल कांबळे, हा मॅटर त्याच्याकडे गेला होता का या ठिकाणी वडापावच्या जागेवरती लोक दारू विक्री करतात. तर त्यांनी पण एवढा काही विषय घेतला नाही. तेव्हा संध्याकाळच्या टायमान तिकडे येताना त्यांनी बघितलं का खरोखर इथे लोक दारू पितात. तर मग इथली 4-5 लोक महिला याच्या ऑफिसला आली का भाऊ आम्हाला काहीतरी तुम्ही न्याय द्या. तर न्याय द्या बोला तर यांनी पोलीस स्टेशनला एक लेटर मारला होता का साहेब आमच्या गावामध्ये अशा ठिकाणी दारू विकतात. तर पोलिसांनी काय त्या दारूचं त्याला काय या दिला नाही, रिस्पॉन्स काय दिले नाही. पण याला नंतर समजला का पोलीस आपल्याला काही मदत करणार नाही, म्हणून यांनी मला फोन केला का भाऊ आमच्या गावामध्ये असा दादागिरीने एक बाहेरचा माणूस येऊन दारू विकतोय आणि त्या समोरच्या माणसाला दम देतो. तर मी बोललो बाबा ठीक आहे आम्ही येतो. मग मी आझाद समाज पार्टीच्या आमच्या सर्व टीमला सांगितलं, मॅडमला कॉल केला का मॅडम अशा पडग्या गावामध्ये असा दारूचा बिनकायदे विकली आहे, प्लस त्यांनी बाबासाहेबांचा फोटो लावून तो तिथेशी दारू विकतो. तर मॅडम बोलतात ठीक आहे. मी सकाळी आम्ही इथं आलो तर आम्हाला समजलं का भगवान मात्रेची जागा आहे. या मामाला आम्ही भेटलो, मामाला घरी गेला, मामा घाबरला का एवढी 10-15 माणसं आले काहीतरी झालाय म्हणून मामा 5च्या गेटला पळाला आणि पळून गेला आणि 112ला कॉल केला. मामा बोललो आम्ही तुमच्याशी विस्तार बोलायला आलोय, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करू नका. आता ते घाबरला की आता काहीतरी एवढं झेंडे निघाल्यात घालून आले म्हणजे काहीतरी यांचं असेल. मग मामा मागून जाऊन 112ला कॉल केला. तर आम्ही त्यांच्या घरच्या माणसांना बोललो का बघा इथं ते दारू विकतात सगळे बोलतात तुम्ही गावाच्या विरोधात राहू नका. तर मामाची बायको बोलली का नाही तो आम्ही वडापाव विकतो, आम्ही वडापाव विकला कारण पहिले आमचा वडापावच होता. मी बोललो ठीक आहे मामाला तुम्ही मामा काय आमच्या जवळ आला ना. मामा घाबरला, 112ला कॉल केले, 112ला पोलीस आले. पोलीस आल्यावरती इथेशी असं झालं, पोलीस आम्हाला बोलले तुम्ही कोण आहे काय, त्याला गाडीत बसा. मी बोललो साहेब जरा थांबा, प्रेमाने बात करा, आम्ही काही इथं भाईगिरी करायला नाही आलो, आम्ही कार्यकर्ता आहोत. आम्ही मामाला फक्त विचारायला होतो की तुम्ही गाडी वडापावसाठी दिली होती का दारूसाठी. आता ही लोक बोलतात वडापाव, तर पोलीस बोलतो कुठे दारू दाखवा. तर मग राहुल वगैरे आम्ही सर्व मॅडम वगैरे आम्ही गेलो आतमध्ये. असं जसा दरवाजा उघडला मामाला पहिलं पुढे गेला तू उघड दरवाजा. तर मामाने दरवाजा उघडला, उघडला असे 2-4 टेबल होते, 2-4 अशा बाटल्यानं ग्लास वगैरे पडले होते. जसं त्याच्या काउंटरला बोललो बाबा तू दारू विकतो का, तो उठतो नाही बोललो तर असे दारूचे सगळे बॉक्स भरलेले होते. मग ते पोलिसांना दाखवले तर पोलिस रंगी हाती दारू पकडून आम्ही पोलिसांच्या हातात दिले. पोलिसांनी ती दारू जमा केली आणि ती दारू घेतली आणि आम्हाला सर्वांना पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथेशी गुन्हा जमा केला. तर आमचा प्लॅन होता काय मामाने एक दुसरा नाव सांगितलं होता त्या अशा माणसाचा आम्ही दारूचा या दिला होता, पण तिथं तो माणूस नव्हता, पण तिथं जो विकणारा माणूस होता. आम्ही पोलिसांना बोललो की साहेब हा गुन्हेगार वेगळा आहे कारण हा दारू चालवणारा माणूस वेगळा आहे. तर साहेब काय बोलले का आम्हाला जो आता रेल आणि भेटला ना तो आमच्यासाठी गुन्हेगार आहे, तुमच्याकडे काय त्याचा प्रूफ असेल तर तुम्ही आम्हाला घेऊन या, आम्ही ती पुढची कारवाई करू. तर मग त्या जी व्यक्ती पेटली होती त्या व्यक्तीवरती मामाने पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला, दारूचा साठा त्यांच्याजवळ घेतला. आता एकूणच जर बघितलं तर जागा ही सामाजिक व लोकप्रिय कामासाठी वापरण्यात आलंय.
या अनुषंगाने भविष्यात वाद मिटतील का? हे कार्य सामाजिक कार्य पुढे कशा प्रकारे चालू आहे? वाद मिटायचा संबंधच नाहीये ना, कारण मामाने काय कोणाची जागा दिलेली नाहीये. मामाच्या स्वतःच्या सातबाऱ्यामधून ती जागा दिलेली आहे. पण मामाला काय आम्ही प्रेशर केला नव्हता का मामा तुम्हाला येत आहे. मामा आता एवढंच बोलत होता का मी एवढी गावात आज एवढ्या माझ्या 70-75 वर्षामध्ये मी जो नाव कमवला होता या दारूच्यामुळे माझा नाव खराब झालाय. आता त्या टेन्शन मध्ये पडला होता. मी बोललो मामा नाव खराब होत नाहीये की मी काय जाणून बोलून त्याला दारू विकायला सांगितली नव्हती. दारू विकली, गुन्हा झाला पण आता तुम्हाला जर नाव करायचं असेल आता ही जागा इथं एका प्रकारे पहिले लोक गैर वापर करत होती. आता तुम्ही जर ही जागा बोलू जर चांगल्या समाजासाठी वापरत असाल तर तुमचा जेणेकरून तुमचं नाव राहील. तर मग तुम्हाला काय करायला लागेल. मी बोलो बाबा एक बघा एंट्री चांगली आहे गावामध्ये एंट्री करताना इथं वाचनालय वगैरे कुठं नाही. मी बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महापुरुषांचं वाचनालय तुम्ही इथं टाका जेणेकरून लोकांना चांगला वाटेल आणि पाणीपोळी चालू करा. तर मामाने रात्रभर विषय विचारात घेतला का खरंच काहीतरी बोलतं. मग आम्हाला मामाने फोन केला तर तुम्ही या. मग आम्ही डबल आमची सर्व टीम इथे आलो. इथे आल्यावरती मामा बोलतोय का ठीक आहे तुम्ही बोला तिथं आम्ही तुम्हाला वाचनालयाला जागा देतो आणि पाणीपोळी देतो. मामाला सांगितलं जागा तुम्ही देता पण आमच्याकडे पैसे खर्चाला नाहीत. तुम्ही जर बांधून देत असाल तर बांधा नाही तर आमचा काय त्याच्यामध्ये या नाही का आम्ही तुम्हाला पेशल नाही. आमचा काम होता दारूचा हे करून दिला आम्ही पुढचा विषय नाही. तर मग मामा बोलला जो काय वाचनालयाचा खर्च जो काय पाणीपोळीचा खर्च जो काय होईल तो मी माझ्या पैशाने करून देईन. फक्त माझं पुढे नाव गेलं तिथं नाव जाता कामा नाही त्यासाठी आम्हाला तिथं आम्ही करून दिला. स्वतःची जागा आणि सामाजिक कार्यासाठी ती बांधून देणं दोन्हींचं त्यांनी सगळं साधन जनतेलाही उपलब्ध करून दिले. या अनुषंगाने तुम्ही त्यांची कशा प्रकारे? पहिली गोष्ट आम्ही मामाचे मनापासून आभारी आहोत कारण त्यांनी जो डिसिजन घेतला म्हणजे स्वतःच्या जागेमधून जागा देणे आणि स्वतःच्या खर्चाने करून देणे म्हणजे आणि ते बी आदर काशा माणसाने एवढा सहकार म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचा विचार काहीतरी डोक्यामध्ये घेतलेच असतील ना. कारण आज बाबासाहेबांचा इथं वाचनाला वाढलो सगळ्या लोकांमध्ये या झाली काही यांनी काय केलं. पण जेव्हा लोकांना माहित पडलं काही येणं जाण्यासाठी बसायला जागा पियाला पाणी केलंय म्हणजे मामाने जो पुण्याचं काम केलंय त्याच्यामुळे आता मामाला लोक चांगली बोलायला लागले तुम्ही कुठेतरी चांगला काम केलाय आणि तू चांगला करत आणि मामाला सांगितलं कुठे बी चांगला काम करत आम्ही त्या पाठीशी उभा राहू बस बाकी काही विषय नाही. आणि मामाने जे आम्हाला बोलला होता ना मामाने आमच्यासाठी करून दिला त्याच्यामुळे आता मामाचं कुठलं काय काम आहे कोण खोट्या केसेस टाकतील काय टाकतील ते आता पोलीस स्टेशनला आम्ही लेटर दिलेलं आहे. पण आता पोलिसांनी समोरून प्रेशर केला तर काय झालं तर उद्या त्याच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल तेव्हा आम्हाला भीती आहे म्हणून आज मामाने कॉन्फरन्स लावलेली आहे. भविष्य त्यांच्या पाठीमागे कशा पद्धतीने आपण उभे राहा. आम्ही खांबीत एकदम खांद्याला खांदा लावून मामाच्या बरोबर आहे कारण आम्ही खोटा होऊन देणार नाही ना. पहिली गोष्ट आम्ही अॅट्रॉसिटी गुन्हा खोटा होऊन देणार नाही कारण ती व्यक्ती राहते बाहेर आणि इथं त्याचा संबंध काय. एखादा गाववाला असतात तर गावाल्याच्या मध्ये काहीतरी खोट्या जाती झाल्या असतात आपण ते मांडणं सगळं एक आहे. तो राहतो बाहेर आणि हा मामा इथं राहतोय आणि तो मामाचा त्याचा संबंध कसं भांडणं करतोय. मामाचं त्याचं काही बोलणं नाही काहीच नाही चालणं काहीच नाही आणि तो डायरेक्टली येऊन जर माणूस खोटा जर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करत असेल तर आम्ही सदापी होऊन देणार नाही. वडापावसाठी मी जागा दिली होती. मला काही त्यातलं माहिती नाही त्याची कॅन्टीनला मी जाईत पण नव्हतो. पण त्यांनी दारूचा धंदा चालू केला मला काही माहिती ना. त्याच्यानंतर गावातली मुलं येऊन शनी मला विचारायला लागली नाना तुमच्या इथं दारू विकतात. नाही असा कसा काय बोलतो दारू विकतात. दारू नाही वडापाव आहे. जेव्हा मी बघायला लावलो त्या टायमाला मी बघितलं तर दारू विकतो. त्याच्यावरनं एक सकून त्याला बोलू बाबा दारू कशाला विकतो. दारू तू वडापाव विकायचा धंदा होता दारू नको विकू दारू विकायला म्हणा आहे इथं एवढा फक्त बोललो. तर त्याच्यावरनं त्यांनी मला बोलला नाही बोलतो मी दारू नाही विकत मी बंद करता बोलला आणि त्याच्यानंतर ती दारू चालूच ठेवली त्यांनी. त्याच्यानंतर मग मी सांगितलं एक काम कर तू खाली कर. तर खाली कर बोललो. त्याच्यानंतर त्यांनी ती कारवाई माझ्यावर केली उलटी का जाऊन केस लावायला गेला.